बाबांनी शिकवलं गट्टू चिंकीला. 3 आठवड्यानंतर गट्टू चिंकीची क्वार्टरली एक्झाम होणार होती आणि ते दोघे किचनमध्ये आईच्या पाठीमागे फिरत होते. आई, तुझं काम कधी संपेल? आपल्याला अभ्यास करायचा आहे. परीक्षेच्या आधी नेहमी तूच शिकवतेस ना. लवकर शिकव ना आम्हाला. हो आई, आता तुला आम्हाला शिकवायचंय ना. केवढा तरी सिलेबस राहिलाय. ह्या वेळेस आम्हाला परीक्षेची खूप भीती वाटतीये आई. ओफो मुलांनो, बघा ना मला आता स्वयंपाकघरात किती काम करायचंय. तुम्ही एक काम करा, बाबांकडे जा. ते आता हॉलमध्ये रिकामेच आहेत. ते तुम्हाला शिकवतील. ओके? बाबांकडून शिकायचंय हे ऐकून गट्टू चिंकी मात्र एकदम शांत होतात. पण लिव्हिंग रूम मध्ये बसलेल्या बाबांनी गट्टू चिंकीला शिकवण्याविषयी ऐकलं होतं. चिंकी, आपण लपून आपल्या खोलीत जाऊयात, बाबा येण्याच्या आधीच. हो गट्टू, नाहीतर बाबा लगेचच शर्मा सरांच्या मोडमध्ये येतील. लक्षात आहे ना, शर्मा सर शाळेचे कडक शिक्षक आहेत. बाबा तर त्यापेक्षाही कडक होऊन आपल्याला शिकवतात. चिंकी, चल जाऊया, नाहीतर आज आपण नक्की पकडले जाऊ. पण जसे गट्टू चिंकी आपल्या रूम मध्ये जाण्यासाठी वळतात, मागून बाबा येतात. काय झालं गट्टू चिंकी, कुठे चाललात दोघे? मी ऐकलं की परीक्षेसाठी तुम्हा दोघांना अभ्यास करायचा आहे. बाबा, तुम्ही कशाला काळजी करता? आता मी आणि चिंकी खेळायला जातो. मग जेव्हा आई फ्री होईल तेव्हा ती आम्हाला शिकवेन. हो बाबा, तुम्ही तुमची सुट्टी एन्जॉय करा ना. तुम्ही कशाला काळजी घेता? तुम्हाला आठवड्यातनं एकच तर सुट्टी मिळते ना. काय? नाही मुलांनो, मला खूप काम आहे आणि तुम्हा दोघांना बाबांकडून शिकायला काय हरकत आहे. जाऊन आपल्या बॅग्स घेऊन या. हा, दोघेही जाऊन लवकर तुमच्या बॅग्स घेऊन लिव्हिंग रूम मध्ये या. आज आपण सोबत अभ्यास करू. मग तर गट्टू चिंकीला हार मानावीच लागते आणि मग दोघेही आपापल्या बॅग्स घेऊन लिव्हिंग रूम मध्ये येऊन बसतात. सांगा गट्टू चिंकी, मग तुमची पहिली परीक्षा कुठली आहे? बाबा, ते सायन्स आहे. अच्छा, मग लवकर सायन्स बुक काढा बरं. मी अगोदर तुम्हाला काही प्रश्न विचारीन आणि मग ज्या कन्सेप्ट तुम्हाला येत नाहीयेत त्या मी तुम्हाला समजावेन. ओके? ओके बाबा, हे घ्या सायन्सचं पुस्तक. ठीक आहे, तर अगोदर तुम्ही ताट बसा बरं आणि तुमचं लक्ष फक्त इकडे पुस्तकात हवं. कळलं? हो बाबा, समजलं. हां, तर पहिल्या धड्याचं नाव आहे प्लांट्स आणि त्यांचा इम्पॉर्टन्स. सांगा गट्टू चिंकी, प्लांट्स मधून आपल्याला काय काय मिळतं? ते बाबा, झाडांपासून आपल्याला कार्बन डायऑक्साईड मिळतो. गट्टूचं हे उत्तर ऐकून बाबा रागवत गट्टूला म्हणतात, काय गट्टू, हा तर किती सोपा प्रश्न होता. तू यातही कन्फ्यूज झालास. अरे, प्लांट्स आपल्याला CO2 नाही तर ऑक्सिजन देतात. अरे हो बाबा, सॉरी, मी कन्फ्यूज झालो होतो. अच्छा, चला आता मी तुम्हा दोघांना हे चॅप्टर समजावतो. यानंतर मी तुम्हाला दोघांना प्रश्न विचारीन, पण लक्ष देऊन ऐका. जर तुम्ही माझी गोष्ट नीट ऐकली नाहीत तर या प्रश्नांचं उत्तर देऊ शकणार नाही. ओके बाबा, आम्ही नीट ऐकू आणि समजून घेऊ. मग बाबा गट्टू चिंकीला तो धडा शिकवण्यासाठी सुरुवात करतात. पण तेवढ्यात गट्टूचं लक्ष किचनमध्ये चाललं जातं. जसं गट्टूचं लक्ष भरकटतं, बाबा दोघांनाही एक प्रश्न विचारतात. तर हा गट्टू, तू सांग याचं उत्तर. पण गट्टूचं लक्ष तर दुसरीकडेच होतं आणि तो बाबांचं म्हणणं ऐकू शकत नाही. गट्टू, कुठं लक्ष आहे तुझं? काय? ते बाबा, तुम्ही काय विचारताय? मी तुला एक प्रश्न विचारला होता, त्याचं उत्तर दे आणि तेही लवकर. बाबा, मला खूप वेळापासून वॉशरूमला जायचंय. जोपर्यंत तुम्ही गट्टूला ओरडताय तोपर्यंत मी वॉशरूमला जाऊन येऊ. ओहो, ठीक आहे, लवकर जाऊन ये बरं चिंकी, आणि यानंतर इथून हलायचं नाही. चिंकी लवकर वॉशरूमला जाऊन येते. मग बाबा दोघांनाही रागावून म्हणतात, आता तुमच्या दोघांपैकी कोणीही हलणार नाही. जोपर्यंत मी हा धडा तुम्हाला पूर्ण समजावून सांगत नाही तोपर्यंत अजिबात नाही. समजलं का दोघांना? हो बाबा, हो. हा, तर प्लांट्स फोटोसिंथेसिस करतात आणि त्यासाठी त्यांना काय काय हवं असतं? प्रकाश. हा, आणि का फक्त लाईटच पाहिजे असतात की काही अजूनही हवं? ऑक्सिजन. अरे, ऑक्सिजन तर आपल्याला प्लांट मधून मिळतो. त्यांना कुठे हवा असतो ऑक्सिजन? चला अजून सांगा. आत्ता तर तुम्हाला सांगितलं होतं आणि लगेच विसरलात तुम्ही.
गट्टू चिंकी घाबरल्यामुळे पुढे काही बोलूच शकत नाहीत आणि शांत होतात. हे बघून बाबांना मात्र खूप राग येतो. हे मी शेवटचं समजावतोय, नीट ऐका. प्लांट्सला फोटोसिंथेसिससाठी CO2, सनलाइट, क्लोरोफिल आणि पाणी हवं असतं. मग गट्टू चिंकी लक्षपूर्वक बाबांचं बोलणं ऐकू लागतात. बाबा रागवू नयेत म्हणून दोघंही लक्ष देऊन सगळ्या गोष्टी ऐकू लागतात. तेवढ्यात तिथे आई येते आणि म्हणते, खूप उशीर झालाय. मी तुमच्यासाठी स्नॅक्स घेऊन येऊ? थोडा ब्रेक घ्या, मग पुढे जा. नाही, अगोदर यांना अभ्यास करू दे, मगच स्नॅक्स घेऊन ये. नाहीतर पुन्हा डिस्ट्रॅक्ट होतील हे. एकदा एखादा फोकस चांगला राहिला असेल तर तो तसाच टिकवावा लागेल. हां, बरोबर बोलताय तुम्ही. ठीक आहे, मग मी जाते. हे ऐकून आई मात्र तिथून निघून जाते आणि बाबा पुन्हा एकदा गट्टू चिंकीला शिकवू लागतात. भरपूर समजावल्यानंतर गट्टू चिंकीला तो धडा पूर्णपणे लक्षात येतो आणि ते बाबांनी विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची बरोबर उत्तरं देतात. थँक्यू बाबा. आता ह्या चॅप्टरचा कुठलाही प्रश्न आला तर मी तो सहज सोडवू शकेन. आणि मी सुद्धा. वेलकम मुलांनो. तेवढ्यात त्यांचं बोलणं ऐकून आई सुद्धा तिथे येते आणि म्हणते, अरे वा, असं वाटतंय की तुमचा अभ्यास झालाय आता. हो आई, आणि आम्हाला सगळ्या संकल्पना नीट समजल्या. हो, थोडी भीती वाटली, पण ठीक आहे. तसं चिंकी, तुला सगळं काही व्यवस्थित लक्षात आलं तर का नाही उद्या मीच तुम्हाला शिकवावं? बाबांचं बोलणं ऐकून गट्टू चिंकी घाबरतात. काय? नाही बाबा, तुम्ही टेन्शन नका घेऊ. आई आहे ना, आई शिकवेन. हो हो बाबा, आणि उद्या तुमचं ऑफिसही असेल ना, काळजी करू नका तुम्ही. आम्ही कसं तरी मॅनेज नक्कीच करू. गट्टू चिंकीचं ते तसं बोलणं ऐकून आई आणि बाबा हसू लागतात. त्यांना असं हसताना बघून गट्टू चिंकीही हसू लागतात आणि मग सगळे सोबत बसून नाश्ता करतात. पुंटून किड्स मधून पार्सल आलंय. अरे, आलं पार्सल? जा मुलांनो, उघडून बघा, तुमच्यासाठी. वा बाई, ह्यात तर खूप प्रोडक्ट्स आहेत. हे फिशिंग फन काय बघ. तुम्हा दोघांना जे अक्षर मी सांगेल ते तुम्हाला फिशिंग रॉडने उचलून मला द्यायचंय. वाव, आता आम्ही फिशिंग करत करत अक्षरं शिकणार. हे बघा, ह्याला फिस्की फिंगर्स म्हणतात. ह्यामुळे तुमचं आय हँड कोऑर्डिनेशन खूप स्ट्रॉंग होईल. ही घे लेस आणि ह्यामध्ये एक एक करून बीड्स टाकण्याचा प्रयत्न कर. आई, हे तर खूपच मस्त गिफ्ट आहे. कितीतरी प्रोडक्ट्स आहेत ह्यात. आम्हाला खूप मजा येतेय. हा कोणता बॉक्स आहे? हा पुंटून किड्सचा लर्निंग बॉक्स आहे, जो आम्ही घेऊन आलो आहोत नर्सरी, ज्युनियर KG आणि सिनियर KGच्या मुलांसाठी. जर तुम्हालाही हा बॉक्स ऑर्डर करायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा किंवा खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सॲप किंवा कॉल करा. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.